का अन्नदान कोण घालतंय? गरीबच. आजही तुम्ही शेतकऱ्याच्या घरात जा, 15 माणसांचा स्वयंपाक 15च मिनिटात. भरपूर. ही श्रीमंत हलकट माणसं मोजिते नालायक. आणि 5 सांगितले, 6वा वाढला, संपल्या चपात्या. आणि त्याची बायको म्हणते निवांत जेवा. काय ताटल्या खाता का निवांत जेवा? एवढ्या चपात्या वाढीत का शेतकऱ्याला? तो चांगला गांजा प्याला तर बैल बसितोय, त्याला या चपात्या काय करे? येडे नाही. शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळी देऊन चहा येतो. अनारे चहा वजन आहे त्याच्याकडं. ही श्रीमंत हलकट खिडकी जवळ जाते. आय आय अरे सांग ना 2-4 काय मुळ्यात तू खाता का तुझं सांग. आय आणि मग ती मोडेल येतं चहा घेऊन, केस बिस मोकळे सोडेल, गाऊन बिवून घालेल. बाबा 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 आपल्याला वाटतं जोडून आमुष आली काय ना आज जोडून. अरे शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचं म्हणजे कपातून बशीत. या हलकटांच्या घरात कपाट डोकायला लागत. अजून 1 वर्षाने श्रीमंताच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना. फक्त पाहुण्या पुढे कप न्यायचा आणि पाहुण्यानं जीबीचा शेंडा बुडवायचा त्याच्यात. आणि शिल्लक राहिला का त्या बाईने म्हणायचं बाबाचा प्रसाद घे, आग लाव. हात एक मी 14 सांगणार हे 14. आणि कुठे आलतो आपण घोटाळा नाही करायचा बरं का. खाणी 4 युनी 44 लक्ष 3 गुण आणि त्याच्यात माणसाला दिले ते एकूण 14. आणि पहिले 4 सोडून द्यायचे ते आहार, निद्रा, भय आणि मैथून. आता 18 मधला 1 हात माणसाला दान करा. 2 बोलणे. फक्त माणूस बोलतो पण पाया पडून वाक्य सांगतो कीर्तनात. बोलायचंच असेल तर हिताचं बोला, नाही तर बोलू नका. एकच वाक्य द्रौपदी बोलली, महाभारत घडलं. एकच वाक्य म्हणली तर आंधळीची पोरं आंधळी. कामच उलट झालं. आणि होते भीती काय शहाणे नव्हते 100 नमुनेवारी मेले. टपरीला नाव नाही राहिलं. टपरीला वाचलं का तुम्ही कुठं महाराष्ट्रात? दुर्योधन पान स्टॉल वाचलं का कुठं? दुःशासन का ढाबा. बाबा का ढाबा आहे पण दुःशासन का नाही. मेली नमुनेवारी. वाक्य नाही का? हात 1 बोलणे. एकच वाक्य सीता बोलली, लक्ष्मण भाऊजी ज्या अर्थी माझ्या रामाला सापडायला तुम्ही जात नाही त्या अर्थी तुमच्या मनात माझ्याबद्दल पाप आहे, वनवास. चांगलं बोला, बाहेर बोला, पाया पडून सांगतो. आणि पहिलं वाक्य कीर्तनातलं ध्यानात ठेवा. हात 1 बोलणे 2 आणि पाया पडून 1 वाक्य सांगतो. इंद्रिकेतचं कीर्तन आहे. हे कालही खरं होतं, आजही खरं आहे, उद्याही खरं आहे. थोडं कानाला वाईट आहे पण ते सत्य आहे. पाया पडून आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य घ्या. मी 5-6 वाक्य कीर्तन सांगत असतो. आयुष्यामध्ये चांगलं करता आलं नाही तर कधी करू नका, पण चांगलं करणाऱ्याला बदनाम करू नका. ही देवाची सेवा आहे. चांगलं करताच आलं नाही तर तुम्ही करू नका. आपल्या लोकांची इतकी प्रवृत्ती वाईट आहे महाराज. चांगल्याला चांगलं म्हणायची सुद्धा दानत नाही आपल्या लोकांची. इतकी हलकट क्वालिटी आपली. आपल्या गावातला एक माणूस डॉक्टर झाला, विद्वान आहे, नुसतं चांगलं म्हणायला रोग झालाय. काय पैसे द्यायचे तरी तो म्हणतो त्या डॉक्टरचे सगळे लफडे आपल्याला माहित. इतकी नालायक क्वालिटी आपली महाराज. फुकाट भिकारी नाही झाले महाराज. आणि कधी ध्यानात ठेवा, आपल्या लोकांना बरबादही आपल्याच माणसांनी केलं आणि आपली माणसं संपवली ती आपल्याच माणसानं. अजून दुसऱ्याची डिरिंग नाही. दुसरा काहीच करू शकत नाही. कोण आहेत आपल्याला संपवणारी? आमले एखाद्यानं गाडी घेतली ना, आपली अवलाद हसत सुद्धा नाही, हप्त्यावर घेतली असेल. इतकी नालायक घेतली. एखाद्यानं लय हुंडा घेतला, पुरीत खोड असेल. अरे पण तू गप ना. घेतलाच नाही, लफड असेल, उरफाटच बोल. म्हणून तर रिकाम्या बाटल्या विकणाऱ्यांनी गाड्या घेतल्या, बाटल्या रिकाम्या करणाऱ्यांनी जमिनी विकल्या. हेच नडलं आपल्या लोकांना. पाना घेऊन आलेत बाहेरून. पाना 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 हायवेला 3 गुंठ्याचे मालक झालेत आणि त्यांनी आपली पोरं गाड्या खोलाटल्या आणि आपल्याला चड्ड्या नाही. मागून की चड्डी फाटेल, पुढच्याला म्हणतो फळवून टाकेन फळवून.
फडून टाकेन. अरे मग ही कोण शिवीन? येड्या, यानंच मिली आपली लोक. म्हणून पुढचं वाक्य ऐका, चांगल्याला चांगलं म्हणा त्याच्यातही देवाचे. आता पुढचं वाक्य ऐका, वाक्य ध्यानात ठेवा, हेंद्रिकचे वाक्य ध्यानात ठेवा. आणि चांगल्याला चांगलं म्हणायला काही हरकत. अहो, आपल्या गावातली एक मुलगी 10वीला पहिली आली, शाळा गावची आहे, स्वाभिमान अख्ख्या गावचा नाही झाला. एक पोरगा कुस्ती चॅम्पियन झाला, एक मुलानं MPSC दिली, एक मुलगी CA झाली, कीर्ती आपली. एक मुलगा सुंदर वादक झाला, एक मुलगा शुद्ध भागवत कथाकार झाला. आपल्या माणसाला आपलं म्हणायला काय झालं? आपली तेवढी सुद्धा जाणत नाही, इतकी दरिद्री लोक आहेत आपली. म्हणून तुम्हाला एक वाक्य सांगतो, दुसरं वाक्य फायनल झालं बरं का. पहिलं चांगलं करता आलं नाही तर करू नका, पण दुसरं वाक्य सांगतो, मैत्री करायची तर मोठ्याशी करायची आणि दुश्मनी करायची तर मोठ्याशीच करायची. भंगार भंगार माणसाच्या नादी लागायचं नाही, मोठ्याची गाठ घ्यायची कधी बी. ज्याने कपडे घालले नाही त्याला म्हणतो फाडून टाकीन, त्याने मोकळाच हिंडतोय तो, तू फाडितो काय? आणि आपली लोक आहे ना महाराज, नेहमी गरीबाला त्रास देणार, यांचं मोठ्याला नाही देणार. आपली लोक लाचार कुणा पुढे आहेत? मोठ्या माणसांपुढं लाचार आहेत आपली लोक, लाचार. गरीबाला का तकलीफ देतो? 27 लाखाचा बांगला बांधला आणि भांडे घासण्याचे पैसे बुडी देई ना. गव्हर्नमेंट येते आता लाईट बिल बुडवू नका, सांगणार झोपतो पाय. मोठ्याच्या नादी लागायचं. पुढचे वाक्य लिहून घ्या, मोठ्याशी दुश्मनी करण्यास सुद्धा कीर्ती आहे. बंबाजीनं तुकोबाराचा छेड केला, ग्रंथात नाव आलं. रामेश्वर भट्टाने तुकोबाराचा छेड केला, ग्रंथात नाव आलं. आणि विसोबा खेत्रानं माऊलीला त्रास दिला, ग्रंथात नाव आलं. मोठ्याच्या नादी लागा, भंगार भंगाराचं काय नाही लागतो. त्या रावणाचं शिका, बायको पळवली, पण देवाचीच, काय होईन ते होईन. आणि हे शेंबड्या पोरीला म्हणतं, तुम्हारी बिना मै जी नाही सकता. येड शेंबड नाही. आणि बिन मिशीचा चालला प्रेम करायला. मिशी नसणाऱ्यांनी ही डिरिंग करू नये. मी लग्नाला जर गेलो, नवरदेवाला मिशी असली तरच तांदूळ टाकीतो महाराज, नाही तर तांदूळ टाकीत नाही. इकडं तिकडं पाहतो, खाली टाकून देतो. मग उद्या दुसरंच काही निघलं म्हणजे घ्यासाठी करून. एक मुलगा होईपर्यंत मिशी काढू नये म्हणजे लोकांना अंदाज येतो. शिका, नडी येड नाही, नडशा नाही, प्युअर शेंबडी पोरगी बंगरी. आणि तिला हे म्हणताय, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है. आणि त्याला अंडरपॅन नाही. आणि तरी ते तिला म्हणते, हमें और जीने की साहस न होती अगर तुम न होते. चैन वरवर, चैन वरवर, चैन म्हणून वाक्य लिहून, वाक्य ध्यानात ठेवा. प्रेम कधी कुणाकडे मागू नका, आपलं हृदय इतकं मोठं बनवा, जगानं आपल्यावर प्रेम केलं पाहिजे. हे इंद्रिकाचे वाक्य आहेत महाराज, हे कधीच खोटे ठरणार नाही. आणि दुसरं वाक्य लिहून घ्या, आपलं हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कुणीही प्रेम करावं. आपलं हृदय इतकं हलकट नाही की त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कुणालाही द्यावं. कुणाला ज्यांनी ज्यांनी लव्ह मॅरेज केलं ना, अशी लपडी लुपडी दरवाजा लावून भांडे घाशी, अरे दरवाजा लावून, आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करतात. तुम्हाला काय, हात एक बोलणे दोन. हा विनोद आहे. वाक्य लिहून ठेवी जायचे बरं का. चांगलं करता आलं नाही तर कधी करू नका, पण चांगलं करणाऱ्याला बदनाम करू नका. ही देवाचीच पूजा आहे. चांगलं चांगलं म्हणावं. का देव चुळीत बसले देव भेटतो का? देवाला गेला आणि तिकडे गेल्यावर पेला, गाडी खाली गेला. देव इथं आहे, चोळीत बसायचं नाही देवाला. 9,000चा बोकड्या कापला देवाला आणि वाहिल्या काय नख्या, खुर 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 खुर. आणि ते खुर का वाहतात माहिती का? ते शिजत नाहीत.
ते जर शिजले ना देव वासावच मिळाला महाराज, त्याला काही म्हणायचं. लबाड लोक आहे. माझी भाषा नाही, माऊलीची ओवी आहे. तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही शरीरा न पिलावे, तुमचं कर्म मला अर्पण करा. काय करा? अज्ञापक व्हाल, वाचा सिद्धी पावाल आणि परस्पर घडेल प्रीतीजेत. पण कधी चौथा अध्याय हे मदतिस्तव झाले परी मी नाही केले असं म्हणा. नाही. हात एक, बोलणे दोन. तिसरं वाक्य 14 सांगायचे म्हणजे अभंगाकडे पुढे सरकायला. हसणे 3 आणि पाया पडून सांगतो हसत जा. जी माणसं मोठ्यानं हसतात ती निर्मळ असतात. म्हणजे जी गालात हसतात प्युअर मुख्या माझाची महाराज, प्युअर मुख्या. लई धोकादायक. तुम्हाला मेखा सांगून ठेवतो माणसांच्या. जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात. म्हणजे ज्या भैमुगाला पाला जास्त असतो त्याला शेंगा कमी असतात. जी माणसं मोठ्यानं हसतात ती निर्मळ असतात. आणि जी माणसं जास्त बोलतात आतून बाहेरून निर्मळ असतात. पण जी कमी बोलतात कामच. अटॅक आणि बीपी येत नाही. एकटाच हसतो घरी गेलो होतो महाराज. आणि पाया पडून सांगतो सगळ्या रोगावर औषधे. हसणे. हसत नाही लोक, दरिद्री लोक. न हसणाऱ्या लोकांना अटॅक येतो. बाथरूम मध्ये गेला आणि एकदाच खोकला गेला. हसत जा. हसणे हे सगळ्यात निरोगी लक्षण आहे. माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला 6 महिने अटॅक बिटॅक काय नाही. त्यांना डॉक्टरकडे जायचं नाही. ते पैसे मला देऊन टाकायचे. पण नवे द्यायचे, नवे. जुने नको. जुने देऊन आम्ही गोत्यात येऊ द्या. हसत जा. हसत नाही लोक. बायका भाकरी करताना भजन नाही करी, शिव्या देती. मेला माया नशिबी कुठून आला फार त्याला मिळत नव्हती. काही माणसं जेवताना टीव्ही पाहत जेवतात. जाहिरात आली तर चपाती मागतात. त्याचं तसंच बसेल. काही माणसं झोपताना टीव्ही पाहत झोपतात. टीव्ही चालू माणसं झोपेल. कुत्री टीव्ही पाहते काहींच्या घरात. मग कुत्र्यानं टीव्हीत कुत्र पाहिलं. मग हे कुत्र त्या कुत्र्यावर धावलं. तेव्हा झोपेल कुत्र उठलं. एवढे कुत्रे आले कुठून बुवा. हात 1, बोलणे 2, हसणे 3 झाले बर का. चला पुढे. सगळे प्राणी आडवेत, एवढाच गडी उभा आहे. बैल आडवा आहे पण अवताला सरळ आहे. म्हैस आडवी आहे पण दुधाला सरळ आहे. यावला दिसा सरळ आहे, वागायला आडवी आहे. हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4. सगळ्या प्राण्यांमध्ये कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश. पण याच्यामध्ये 5वा कोश आहे आनंदमय कोश. हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4, आनंद 5, लज्जा 6, विचार 7, स्मरण 8, बुद्धी 9, पुण्य 10, कर्म 11, देवांना मिळालं नाही 12, देव इच्छा करता 13 आणि याच्यातच देव होण्याची ताकद आहे 14. अधिक हे ज्ञान नाही कोठे, अधिक हे ज्ञान नाही कोठे, अधिक हे ज्ञान नाही कोठे, अधिक हे ज्ञान नाही कोठे. ज्योतिषी झाड देवाचे माझ्या, अधिक हे ज्ञान नाही कोठे. वाह वाह. अधिक हे ज्ञान नाही कोठे. आणि हे जर कळलं नाही तरी गेला जन्म वाया.
तुम्हासी हजार विठ्ठल नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया तुम्हासी हजार विठ्ठल नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला आणि एवढं जर कळलं नाही तर भाड्याच्या घराला कलर देण्यात काय मजा आहे. ओवी पहा किती सुंदर आहे. भिंतीवरचं चित्र शोभून दिसत पण भिंत येतवर. ओवी पहा किती सुंदर आहे. 18व्या अध्यायात पडून गेली या भिंती चित्राची होई माती. एवढं सुंदर शरीर आहे. हे घर भाड्याचं नाहीये. कसं आहे जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुझको मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा किती कापूस पाणी मारून कापूस शिक मरशीलच तू. किती पाणी घालून दूध इक वाटूनच होणार तुझं. ते नाही जमणार. जेवढं कपाळावर लिहिलंय तेवढं इनामदारीनं करा. त्याच्यातही देवच आहे. तेवढंच खाय ना. कशाला येडेवाणी करतो. 80,000 पगार येडे तुला. 4 रविवार सुट्ट्या आहे. 2 शनिवार सासरवाडीला आहे तू. 3 वेळा तर विला जातोय तू ऑफिसात. कशाला गरीबाची इसंतीच खातो आणि रिटायर झाल्यावर येडा होतो. सुको काढता असा परसाद घेतो खा. अरे किती कमाओ तू लाख करे रखवाली. तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाने. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाने. पिंजरा खाने पिंजरा खाने वाह पिंजरा खाने पिंजरा खाने. तू लाख हिफाजत कर ले. तू लाख करे रखवाली. तू लाख हिफाजत कर ले. तू लाख करे उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाने. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाने. पिंजरा खाने पिंजरा खाने पिंजरा खाने पिंजरा आता घरी जाताना म्हणतच जायचं पिंजरा. कशाला पाप करतो येड्या. कावळा शिवानं कावळा
प्रवचनकार कठाळा दाव्याला कावळा येईन यांना भाताव ईडी पोरं पैदा करायची आणि गावाला तकलीफ द्यायची. काय उपयोग आहे त्याचा? येताना आईला त्रास, शाळेत गुरुजीला त्रास, लगीन केलं सासरवाडीला त्रास, मी याला कावळ्याला त्रास. नाही 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 नाही, जागेवर या बॉम्बला. पुढे घालतो आपण, मिटलं सगळं. आता आपल्याला घुसतो आपण. 14 गोष्टी माणसाला झाल्या, पुन्हा डोकं लावायचं नाही. 14 अधिक 4 18. आता आपण एक शब्द सापडवणार आहे, म्हणजे आपल्याला अभंगात घुसायचं. त्या शब्दाचं नाव आहे इच्छा. काय सापडायची आपल्याला? काय सापडायची? काय सापडायची? बोलायचा पटकन. काय सापडायची? ऐका आता. वर्गात मुलगा पाहिला यावा ही त्या मुलाची, शब्द सोडायचा नाही बरं का. आता वर्गात मुलगा पाहिला यावा ही त्या मुलाची इच्छा. बायकोला भाऊ नसावा ही आपली इच्छा. तिचा बाप गाडीनं ओढव आणि ती इस्टेट आपल्याला मिळावा इच्छा. पण पाया पडून सांगतो सगळ्यांना, फुकट मिळालेली इस्टेट फक्त 2च पिढीला लकलाभ होते. 3ऱ्या पिढीला त्या घरात ईडी माणसं जन्माला येतात आणि वाटलं होतं त्याचं. मग माणसं ना चांगलं घर होतो, भिकारी झालं, तो झटका आहे. नाही, एक ओबी आहे 16व्या अध्यायात सांगून ठेवतो, वारकरी मंडळींनी नाही का. 16व्या अध्यायात शेवटच्या श्लोकात एक ओवी आहे, पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. पण त्याच्या पुढची ओवी ऐका, शास्त्र म्हणेल ते सांडावे आणि राज्य ही तृण मानावे. शास्त्राच्या बाहेर गोष्ट केली का कामबा झाल्याशिवाय माणसं थोडे गमेंडीते. काय होतं बा? काय होतं? ऐका काय होतंय, ऐका नीट. वर्गात मुलगा पाहिला ही त्या मुलाची इच्छा. येड पोरग म्हणतं मला देखणी बायको पाहिजे. येड पाहतो कोणीकडं, तू चालवतो कोणीकडं. पण इच्छा आहे प्रत्येकाला. काय इच्छा? कीर्तन सगळ्या लोकांनी आम्हाला जास्त पैसे द्यावा ही आमची इच्छा. प्रत्येक माणसाला इच्छा आहे ना. मात्र मार्मिक उत्तर द्यायचंय तुम्हाला. बसलेल्यापैकी इच्छा कोणला नाही, सावध राहा बर का. उत्तर सापड प्रत्येकाला आहे. मग तुम्ही आता मला उत्तर द्यायचंय. घुसत चाललं बरं का आपण. आता उत्तर तुम्ही मला असं द्यायचंय, इच्छा उत्पन्न झाली कुठं? तुम्ही मला उत्तर देणारे मनात.